तुम्ही सुद्धा अजून असंच समजतात का की बॉयलर चिकनला हार्मोनचे इंजेक्शन देतात म्हणून ते एवढं लवकर मोठे होते? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आज एक मोठा गैरसमज तुमचा दूर करणार आहे. सोशल मीडियावर किंवा आपल्या आसपासच्या लोकांकडून तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की बॉयलर चिकन खाऊ नका, त्यांना हार्मोनचे इंजेक्शन दिलेले असते. पण खरंच असं होतं का? तर उत्तर आहे अजिबात नाही. कारण की कोंबड्यांना ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन देणं अनेक ठिकाणी बंदीच्या खाली येतं. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे एका पोल्ट्री फार्ममध्ये हजारो कोंबड्या असतात. आता तुम्हीच विचार करा, एका कोंबडीला पकडून इंजेक्शन देणं किती महागात आणि किती अवघड असेल. जर खरंच असं होत असतं तर आज बाजारात एवढं स्वस्त आपल्याला चिकन मिळालं नसतं. जर समजा इंजेक्शन नाही दिले तर त्यांच्या खाण्यामध्ये हार्मोन टाकत असतील. पण इथं पण एक प्रॉब्लेम आहे. ग्रोथ हार्मोन हे खाण्यातून मिसळून देता येत नाही. प्रश्न येतो की बॉयलर चिकन एवढं पटकन मोठं कसं होतं? त्याचं उत्तर आहे सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेकडो वर्षाच्या निवडक प्रजननातून अशी एक ब्रीड तयार करण्यात आली आहे, जी जास्त खाते आणि कमी वेळात मोठी होते. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे एका बाजूला 6 वर्षाचा शिजू कुत्रा आणि दुसऱ्या बाजूला 6च वर्षाचा त्याचाच सेम बर्नार्ड. दोन्ही कुत्रेच आहेत, पण ब्रीड वेगवेगळी. दोन्ही कुत्री वेगवेगळे असल्यामुळे एक छोटा राहतो आणि दुसरा कुत्रा मोठा होतो. अगदी तसंच गावरान कोंबडा हळूहळू वाढतो आणि बॉयलर चिकन त्याच्या ब्रीडमुळे खूप जास्त वेगाने वाढतो. म्हणून बॉयलर चिकनची जलद वाढ ही हार्मोन्सचे इंजेक्शनमुळे नाही, तर जेनेटिक आणि त्याच्या सिलेक्टिव्ह ब्रीडिंगमुळे होत असते. त्यामुळे बॉयलरचे चिकन अजिबात खाणं बंद करायचं नाही. बॉयलर चिकन हे एक प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या भावाला नक्की फॉलो करा.